नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, राज्यातील घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू मिळण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नवीन नियमांनुसार आता उत्खनन झालेल्या वाळूच्या प्रमाणाऐवजी वाळू घाटातील एकूण उपलब्ध वाळू साठ्याच्या 10% वाळू ही घरकुल लाभार्थ्यांसाठी राखीव ठेवली जाणार आहे. या निर्णयामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार असून अनेक रखडलेली घरकुलं पूर्ण होण्यास मदत मिळणार आहे. यापूर्वी राज्यामध्ये उत्खनन करण्यात आलेल्या वाळूच्या 10% वाळू घरकुल योजनांसाठी राखीव ठेवण्याचा नियम होता. मात्र अनेक ठिकाणी प्रत्यक्ष उत्खनन कमी प्रमाणात होत असल्यानं लाभार्थ्यांना आवश्यक तेवढी वाळू मिळू शकत नव्हती. त्यामुळे अनेक घरकुलांची बांधकामं रखडलेली पाहायला मिळाली. लाभार्थ्यांना मोफत वाळूचा लाभ कागदोपत्री मिळत असला तरी प्रत्यक्षामध्ये अनेकांना बाजारातून वाळू खरेदी करावी लागत होती. राज्य सरकारकडनं विविध घरकुल योजनांअंतर्गत लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी मोफत वाळू उपलब्ध करून देण्याची तरतूद आहे. यामध्ये ग्रामीण तसेच शहरी भागातील गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांचा समावेश आहे. या नव्या निर्णयामुळे आता लाभार्थ्यांना अधिक प्रमाणामध्ये आणि वेळेमध्ये वाळू उपलब्ध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मोफत वाळू न मिळाल्यानं अनेक लाभार्थ्यांना बाजारभावानं वाळू खरेदी करावी लागत होती. एक ट्रॅक्टर वाळूसाठी 8 ते 10 हजार रुपये मोजावे लागत होते. त्यामुळे गरीब कुटुंबांचं आर्थिक गणित बिघडलं होतं. घरकुल बांधकामाचा खर्च वाढल्यानं अनेकांनी बांधकाम अर्धवट ठेवलं होतं. आता सरकारच्या या नवीन निर्णयामुळे हा अतिरिक्त आर्थिक बोजा कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नवीन नियमानुसार आता वाळू घाटातील उपलब्ध एकूण वाळू साठ्यातून 10% वाळू घरकुल लाभार्थ्यांसाठी राखीव ठेवली जाईल. यामुळे वाळूच्या उपलब्धतेवरती अवलंबून राहण्याऐवजी थेट साठ्यातूनच लाभार्थ्यांना वाळू देणं शक्य होणार आहे. परिणामी घरकुलांची कामं वेगानं पूर्ण होण्यास मोठी मदत मिळणार आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं घरकुल योजनेच्या संदर्भामध्ये राज्य सरकारनं हा मोठा निर्णय घेतला आहे. मग यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.